नमस्कार मंडळी. इतिहास या शब्दाचं सामर्थ्य मोठं आहे, कारण त्याच्या बळावरच वर्तमानाची पावलं घट्ट रोवून भविष्याचा वेध घेता येतो. पण आपण या शब्दाचा अर्थ फक्त योद्ध्यांपुरताच मर्यादित धरतो. इतिहास जसा देशाचा असतो तसाच समाजाचा असतो, आणि मुख्य म्हणजे तो समाज घडवणाऱ्या माणसांचा असतो. अनेकदा ही माणसं आपल्या अवतीभोवती असतात पण जाणवत नाहीत. अशा एकाच घराण्यातल्या 3 पिढ्यातल्या 3 व्यक्तींचा हा इतिहास. पळसाला पानं 3 म्हणतात, तसं नहार वृक्षावरील एकाच पोषक विचारातली ही 3 माणसं. नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या घारगावचं आनंदरावजी संचेती यांचं कुटुंब. आनंदरावजींना 2 मुलं 3 मुली, माणिकचंद, गणेशमल, प्यारीबाई, धापीबाई आणि हारकीबाई. घराणं धार्मिक, पण घरी व्यापार उदीन नाही. गरिबी, त्यामुळे इच्छा असूनही मुलांना शिक्षण देता आलं नाही. घरीच लिहा वाचायला शिकवलं. 2री 3री पर्यंत शिक्षण झालं आणि कुटुंब घोडनदी शिरूर इथं स्थलांतरित झालं. 2ही मुलं पुण्याला कामधंदा बघू लागली. उदबत्तीचा कारखाना काढला. यांचीच बहीण ही हारकीबाई. तिचा विवाह शिरूरच्या रतनचंद मोतीचंद नहार यांच्या घराण्यातील भोजराजजी यांच्याशी झाला. धार्मिक वृत्तीमुळे आणि जबाबदारीचं भान असल्यामुळे वयाच्या 14व्या वर्षी हारकीबाईनं नहार कुटुंबाचा डोलारा सांभाळण्याचं जे व्रत घेतलं ते आज 83 वर्ष जपलंय. नहारांच्या घरात व्यापार नव्हता, पण शेतीवाडीचा पसारा अफाट होता. मुंजाबाचा मळा, दसगुड मळा, रामलिंग देवस्थान, कर्डिलवाडी असा विस्तार होता. कोर्ट दरबाराच्या कामांसाठी भोजराजजी पुण्यास ये जा करत. त्यामुळे शेतीकडे पाहणं, मुलांचं संगोपन ही तारेवरची कसरत हारकीबाई आनंदानं करायची. त्या काळी वीज नव्हती. कधी काट्या कुट्यातून, चिखल राड्यातून पायी, तर कधी बैलगाडीनं शेतात जावं लागे. पण हारकीबाई न कंटाळता आपली जबाबदारी पार पाडत असे. घराजवळच पोस्टात काम करणारे दत्तात्रय मोरेश्वर देशमुख गुरुजी यांच्याकडून कोर्ट कामासाठी आणि इतरही मार्गदर्शन मिळत असे. त्यांच्यामुळेच व्यवहार ज्ञान आणि सामाजिक भान आलं. हारकीबाईंनी संगोपन करताना सर्व मुलांना उत्तम धार्मिक संस्कार दिले. स्वतः जैन धर्मियांचे 8 उपवास, 9 उपवास, आयंबिल ओळी, वर्षी तप असे उपवास केले. याबरोबरच तीर्थयात्राही केल्या. पालिताना, केशरियाजी राजगृही समेत शिखर, नेपाळ या यात्राही केल्या. आजही धार्मिक वृत्तीनं उपवासात खंड नाही. धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्याचीही आवड. त्यामुळे गरिबा घरच्या मुलांना पाटी पेन्सिल वाटणं, मोठ्या मुलांना वह्या, पुस्तकं, इतर मदत करणं यात हारकीबाईंना आनंद वाटायचा. कारण एकच, आपण गरिबीमुळे शिकू शकलो नाही, पण इतरांना शिक्षण मिळावं हा उदात्त हेतू. माग घोडनदीला पूर आला, तेव्हा पूरग्रस्तांना 2 दिवस स्वतः हाताने करून पिठलं भाकरी खायला त्यांनी घातलं होतं. अर्थात सोबत मैत्रिणी दुगड भजई, सौभाग्यवती दरोडा, पितळीच्या कोठारी या सगळ्या होत्याच. 72च्या दुष्काळात जनावरांच्या चारा छावणीत जाऊन त्या मुक्या प्राण्यांना चारा पाणी वाटप करणं, गरिबांना कपडे वाटप करणं हेही हारकीबाईंनी स्वतः उत्साहानं केलं. भोजराजजी आणि हारकीबाईंना 6 मुलं 3 मुली, 11 नातवंड आणि 11 पतवंड असा भला थोरला नहार कुटुंबाचा वृक्ष. पण त्यातला रसरशीतपणा आजही टिकून आहे. तो पोषण करणाऱ्या मुळासारखं घट्ट मातीत उभं राहणाऱ्या हारकीबाईंमुळेच. खरं तर एखाद्या पुस्तकात जपलेलं जाळीदार झालेलं पान जितकं मोहक दिसतं ना, तसंच रूप असलेलं हे नहार वृक्षाचं पहिलं पान. हारकीबाई आणि भोजराजजी यांच्या 6 मुलांपैकी आज हयात नसलेले, पण निरपेक्ष वृत्तीनं ज्यांनी अखंड समाजसेवा केली असं व्यक्तिमत्व म्हणजे धनजीभाई नहार. पैसा, व्यापार यात रमण्यापेक्षा माणसं जोडण्याच्या कलेत धनजीभाई प्रसिद्ध. म्हणूनच आजही शिरूरच्या सर्वांगीण विकासात त्यांचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं.
संस्कारक्षम वयात योग्य मार्गदर्शन आयुष्याला दिशा देतं म्हणतात. धनजीभाईंच्या बाबतीतही तसंच झालं. तरुण वयात काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते केशवराव जेधे यांचा सहवास म्हणजे परिसस्पर्श होता. धनजीभाई आमूलाग्र बदलले. राखावी बहुतांची अंतरे या उक्तीप्रमाणे ते काम करू लागले. निरपेक्ष वृत्तीनं अनेक सर्वसामान्यांची कामं करण्यात आयुष्य व्यतीत करू लागले. त्या काळी मंत्रालयात वा सरकारी ऑफिसात कुणाचंही काम असेल तर शिरूरचा परवलीचा शब्द होता धनजीभाई. महाराष्ट्रातल्या बहुजनांशी जोडल्या गेलेल्या नात्यानंच ते खऱ्या अर्थानं भाई झाले. थोर राजकारणी, साहित्यिक, विचारवंत, उद्योगपती, समाजसेवक, धर्मगुरू अशा अनेकांशी धनजीभाईंचं आपुलकीचं नातं जडलं. पण निस्वार्थी वृत्तीनं या माणसानं कधीही कुणाकडूनही कसलीच अपेक्षा केली नाही. त्यामुळेच पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी गांधी, सरोजिनी नायडू, यशवंतराव चव्हाण, शंतनुराव किर्लोस्कर, अण्णा हजारे, महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार, अहो किती नावं घ्यायची, अशा अनेकानेकांचा सहवास लाभला. पण धनजीभाईंसाठी सुवर्ण क्षणात लिहावी अशी घटना म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या अखेरच्या दिवसात त्यांची प्रत्यक्ष सेवा करायला मिळणं. कृषी उत्पन्न बाजार समितीपासून CT बोरा कॉलेजपर्यंत आणि विविध वस्तू भांडारापासून विद्याधाम प्रशालेपर्यंत सर्वत्र धनजीभाई मार्गदर्शक होते, कार्यकर्ते होते आणि सेवाव्रतीही होते. पानशेतचा पूर, कोयनेचा भूकंप, 72चा दुष्काळ अशा अनेक संकटांच्या वेळी समाजासाठी अहोरात्र झटणारं व्यक्तिमत्व म्हणजे धनजीभाई. ऐन युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री झाले तेव्हा देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना स्त्री धनापासून सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यात अग्रेसर होते ते धनजीभाई. शेतकऱ्यांचं दारिद्र्य नष्ट व्हावं म्हणून तालुक्यात घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात अग्रेसर होते तेही धनजीभाईच. चासकमान धरण योजना, डिंबा उजवा कालवा, भीमा कालवा या योजनांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि प्रकल्प मंजूर करून घेतले. स्वर्गीय पंडित नेहरूंबद्दल धनजींना नितांत आदर. त्यातूनच नेहरूंच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विचारांचं दर्शन सर्वसामान्यांना व्हावं या हेतूनं नेहरू विचार दर्शन मंडळ याद्वारे धनजींनी राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रित करून एक आगळी वेगळी परिषदच भरवली होती. अनेक जैन आचार्य आणि संत मुनी यांच्या सान्निध्यानं धनजीभाईंचं व्यक्तिमत्व सात्विक बनलं होतं. त्यामुळेच असा शुद्ध चारित्र्याचा कार्यकर्ता मिळणं दुर्मिळ असं सगळे म्हणायचे. साधा खादी पेहराव आणि विनयशील व्यक्तिमत्व यामुळे धनजीभाई हे अनेकांच्या गळ्यातले ताईत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात फक्त व्यापार उदिमात अडकलेल्या जैन समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचं सगळ्यात मोठं काम हे धनजीभाईंनी केलं. भाईंच्या कार्याची दखल अनेक संस्था, वृत्तपत्र यांनी घेतली. उत्स्फूर्तपणे अनेक सन्मान त्यांना दिले गेले. पण त्यांचा सर्वात मोठा सन्मान ठरला तो म्हणजे जनमानसातला त्यांच्याविषयीचा अपार स्नेह. सर्वार्थानी रसरशीत तरीही नम्र, वाऱ्याच्या झुळकीबरोबर डुलणारं निगर्वी असं हे या नहार वृक्षाचं दुसरं पान. आज 21व्या शतकात जगाचा प्रवास अशांततेकडे चाललाय. माणसा माणसातला बंधुभाव संपत चाललाय. देश या व्यापक संकल्पनेपासून राज्य, शहर, गाव, गल्ली असा संकुचित विचार बाळावत चाललाय. धर्मवाद वाढतोय. अशा या अस्वस्थ समाज मनाला नैतिकतेचं, प्रेमाचं, विश्वासाचं कुंपण घालण्याचं काम अनेक व्यक्तिमत्व करत असतात. पण दोन देशांना तोडणाऱ्या रेषेवरच उभं राहून अवघं आयुष्य त्यासाठी वाहणारं व्यक्तिमत्व म्हणजे नहार कुटुंबातील 3ऱ्या पिढीतील संजय नहार. महाविद्यालयात असतानाच पंजाबमधील हिंसाचाराच्या बातम्या पाहून मन पेटून उठलं. आपण भारतीय म्हणून काही केलं पाहिजे या उर्मीनं उचल खाल्ली आणि निर्मिती झाली वंदे मातरम
या संस्थेची. ज्या मंत्रांनी स्वातंत्र्य युद्धाला गती दिली तोच मंत्र सुराज्यालाही शक्ती देईल अशी खात्री संजयला होती. प्रत्यक्ष पंजाबमध्ये जाऊन तिथे भाईचारा निर्माण करणं, दहशतवाद्यांचं मनपरिवर्तन करणं, अत्याचारांना पायबंद घालणं, सर्व प्रकारची मदत करणं हे काम अव्याहत सुरू झालं. विविधतेतून एकता हे भारताचं वैशिष्ट्य जपण्यासाठी एकात्मता जपण्याचं, वाढवण्याचं ध्येय संजयनी उराशी बाळगलं. महाराष्ट्राची पंजाबशी पहिल्यांदा नाळ जोडली ती संत नामदेवांनी आणि आज ती पुनरुज्जीवित करून राष्ट्रीय प्रवाहात त्याचं रूपांतर करण्याचं काम केलं ते संजय नहार यांनी. 21 शांतता यात्रा झाल्या. प्रोफेसर दर्शन सिंग रागी आणि जैन मुनी सुशीलजी यांच्यातील सुसंवाद हे त्याचं मूर्त स्वरूप. धुमस्ता पंजाब हळूहळू शांत झाला, मुख्य प्रवाहात पूर्ववत सामील झाला. तसं संजयच्या दूरदृष्टीनं बघितलं भारताच्या नंदनवनाकडे, काश्मीरकडे. पत्नी सुषमा बरोबरची पहिली काश्मीर खोऱ्यातली यात्रा त्याला बरंच काही सांगून गेली. पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या पर्वतरांगांमध्ये रक्तिमाची झालेली उधळण, विखुरलेली आयुष्य, पोरके झालेले संसार आणि दहशतीच्या छायेखाली पिचलेली माणसं यांना आधार दिला तो सरहदनी. काश्मीरातल्या अनाथ मुलामुलींना हक्काचा निवारा दिला तो संजय नहार यांनी पुण्यामध्ये. सुसंवादाच्या अनेक यात्रा घडवल्या, भारतीयांना प्रत्यक्ष संकटाची जाणीव करून दिली आणि काश्मीर आपला अविभाज्य भाग आहे हे झटून सांगण्याचा प्रयत्न केला तो संजय नहार यांनी. भारताच्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्टला जन्माला आलेलं हे व्यक्तिमत्व भगत सिंगांच्या बलिदानातून प्रेरणा घेत घडलं आणि या भारत मातेच्या स्वातंत्र्याचं रक्षण सर्वार्थाने करण्यासाठी सरहद या नावानीच अनेकांना बरोबर घेऊन उभं राहिलं. नाव सरहद असलं तरी मनातली तारेची कुंपणं काढून टाकण्याचं काम संजयजींनी केलंय. संत नामदेव पुरस्कार सुरू करण्यापासून ते भारतातल्या सर्वच क्षेत्रातल्या दिग्गजांना पंजाब आणि आता काश्मीरसाठी तन मन धनानं उभं करण्यापर्यंत फार मोठं काम त्यांनी केलंय. काश्मीरकडे दृष्टी वळवण्यापूर्वी धुमसणाऱ्या पूर्वांचलात त्यांचं लक्ष वेधलं गेलं होतं. तत्कालीन बंडखोर नेते आणि नंतर आसामचे मुख्यमंत्री बनलेले प्रफुल्ल कुमार महंतो यांच्याशी त्यांनी सुसंवाद केला आणि उत्तर पूर्व सीमा शांततेकडे न्यायला सुरुवात केली. आतंकवादी बनायला निघालेल्या युवकांचं मनपरिवर्तन करून त्यांना पुन्हा राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचं मोठं काम संजयजी सध्या करतायत. भारत पाकिस्तान शांती यात्रेचे एक प्रमुख पथकरी म्हणून संजयजी पाकिस्तानातही गेले. प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नय्यर यांच्या नेतृत्वाखाली हे पथक गेलं होतं. संजयजींच्या भाषणांनी तिथल्या अनेक पत्रकारांना भुरळ घातली. तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांच्याबरोबरही त्यांनी संवाद साधला. विस्थापित काश्मीरी पंडित आणि मुसलमान यांच्यात एकोपा निर्माण करणं आणि त्यांचं एकत्रीकरण यासाठी आता ते अहोरात्र झटतायत. शेकडो अनाथ काश्मीरी मुलांचे पालक बनून त्यांना शिक्षणासह सर्व सुविधा देण्यासाठी आज पुण्यात सरहद संकुल भक्कमपणे उभं राहतंय. अशा कार्याची समाजानं दखल घेतली नसती तरच नवल. अनेक पुरस्कारांनी संजयजी सन्मानित आहेत. पुणे प्राईड, पुणे की आशा, पहिला अण्णा हजारे जीवनगौरव पुरस्कार, दातृत्व पुरस्कार, लायन्स युवा सेवा रत्न, फक्र पूना, बापू पुरस्कार, एबीपी माझा सन्मान असे काही वानगी दाखल. एका अर्थानं आजच्या काळात हेच ते बहरलेलं, अधिक टोकदार झालेलं नहार कुटुंबाचं तिसरं महत्वाचं सळसळतं पान संजय. जैन धर्मियांच्या त्रिसूत्रीवर आधारित काम या तिघांनीही केलं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. हरकीबाईंनी जे धार्मिक अधिष्ठान पायाभूत उभं केलं त्यावर मंदिर बांधण्याचं काम धनजीभाईंनी केलं आणि आज त्यावर कळस चढवलाय तो संजयजींनी. भोजराजजी नहार यांच्या जन्मशताब्दी वर्षात
हरकीबाईंचा स्वर्णसिढी समारोह होणं आणि त्याचवेळी संजयजींचा 50वा वाढदिवस. एक सुवर्ण योगच आज जुळून आलाय. हरकीबाईंच्या आशीर्वादानं सर्वच नहार कुटुंबीय अखंड समाजसेवेत राहोत आणि त्यांचं नेतृत्व संजयजी समर्थपणे करोत हीच महावीरांच्या चरणी प्रार्थना.